नमस्कार सर्वांना, जय श्रीराम। आज प्रभाग क्रमांक 41 मध्ये गोपीनाथ मुंडे उद्यानापासून ते स्वामी विवेकानंद इंडस्ट्रियल एरियापर्यंत ग्रीन सिटी सोसायटीच्या पाठीमागच्या बाजूने गेल्या बऱ्याच दिवसापासून या रस्त्याला 50 लाखाचा निधी सन्माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झाला होता। पण गेले 4 ते 5 महिने या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं काम या ठिकाणी सुरू झालेलं नव्हतं। त्यानंतर सातत्याने पुणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पथ विभागाचे संबंधित अधिकारी असतील, त्या सर्वांकडे पत्रव्यवहार करून वारंवार भेटून या गोष्टीचं महत्त्व सांगून, तसेच या भागामध्ये जी वाहतूक समस्या आहे, रोज जो ऑफिसला जाणारा क्राऊड असेल त्यांना नाहक त्रास वाहतुकीचा सहन करावा लागतो। या अनुषंगाने गेल्या 20 नोव्हेंबर रोजी पुणे महानगरपालिकेला एक ताकदीचा संदेश या ठिकाणी दिला व विविध न्यूज चॅनलनी याची दखल घेत आज त्याचा पाठपुरावा करत या ठिकाणी सर्व नागरिकांचं म्हणणं होतं की एक मोठ्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आपण करून पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या भागातील समस्येचं गांभीर्य सांगून या। आणि आज आपण आपल्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी जो रस्ता आहे या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी सुरू झालेला आहे। मी प्रभाग क्रमांक 41 मधील नागरिकांना आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये या रस्त्याचं काम लवकरात लवकर आपण अतिशय वेगाने करून घेऊन या। ॲडव्होकेट प्रमोददादा सुनील सातव यांच्या अथक परिश्रमातून आणि त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आज हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान ते स्वामी विवेकानंद इंडस्ट्रियल ग्रीन सिटी सातवनगर येथील हा रस्ता करण्याचं सुरू झालेलं आहे काम। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आभार मानतो की आपण एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी दाखवलं। पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।